सर नमस्कार. देवगिरी चित्रसाधना आणि अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या नव्या पॉडकास्ट मालिकेमध्ये आपल्या मनापासून स्वागत. जे श्रोते आज आपल्याला ऐकतायत त्यांच्यासाठी म्हणून मी सांगू इच्छितो, आज आपल्यासोबत आणि आमचं सौभाग्य आहे, प्राध्यापक शिव कदम सर आहेत, जे आता नुकतंच आपलं PhDचा प्रबंध सादर करणार आहेत. आणि MGM स्कूल ऑफ फिल्म स्टडीजचे आपण विभाग प्रमुख आहात. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव इथे आपण क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सहभागी असता आणि अनेक वर्ष आपण त्या महोत्सवाचं आयोजन छत्रपती संभाजीनगरात करत आहात. कॅप्युचिनो, विंग्ज ऑफ फायर, सरगम, पाचोळा, जवानी जिंदाबाद असे अनेक चित्रपट आपण दिग्दर्शित केलेले आहेत. सर, मनापासून आमच्या या नव्या चित्रयात्रा या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सुरुवातीलाच खूप खूप आभार. सर, चित्रपट हा तसं म्हणलं तर एका मध्यमवर्गीय मराठी घरामध्ये किंवा अनेक भारतीय घरांमध्ये वर्ज्य विषय मानला जातो. म्हणजे जितक्या आत्मीयतेने एखादा बाप आपल्या मुलाला म्हणतो की अरे काय ते सिनेमा बघतो, TV बघतो, पुस्तक वाच, तसं क्वचित आपल्याला हे बघायला मिळतं की घरात कोणीतरी मोठं थोरलं माणूस म्हणतंय मुलांना की अरे सिनेमा बघ. तर हा जो संस्कार आहे हा महाराष्ट्रातच मिसिंग आहे, भारतात मिसिंग आहे, की संपूर्ण जगात चित्रपटाकडे बघण्याचा हा दृष्टिकोनच पहिलेपासून आहे? याविषयी आम्हाला आपल्याकडून पहिल्यांदा जाणून घ्यायचं. नाही, हा थोडासा भारतामध्ये हा जास्त आहे आणि ह्याला एक म्हणतो ना आपण की त्याला एक कधीच सोफिस्टिकेशनच्या अँगलनी त्याच्याकडे बघितलं जात नाही. आजही या म्हणजे जवळपास 20,000 कोटी एवढी उलाढाल करणारं भारतातलं हे एक इंडस्ट्रीच आहे. पण त्याला इंडस्ट्री म्हणून मान्यता द्यायची का नाही इथपासनं ते UGCमध्ये फिल्म मेकिंगचे कोर्सेस ठेवायचे का नाही ह्याच्या चर्चांपासनं, विद्यापीठांमध्ये त्याच्या चर्चांपासनं हे सगळंच एक प्रकारचं त्याला निग्लेक्ट केलेलं आहे आणि त्याला एक प्रकारची ती रूढीवादी मानसिकताच त्याला कारणीभूत आहे. आणि हे थोडंसं महाराष्ट्रामध्ये एवढं असायचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं. नाटकाला किंवा इतर कला प्रकारांना ज्या पद्धतीने महाराष्ट्राने, पुरोगामी महाराष्ट्राने उचलून धरलं तसं व्हायची गरज नव्हती. पण आत्ता तर मला असं वाटतं की महाराष्ट्र एका वेगळ्याच फेजमध्ये आहे. एकीकडे स्टेजवरती लाईव्ह हिडीस प्रकारचे नृत्य, त्याला कुठेतरी लोककला म्हणणं आणि तेही खूप गर्दीने लोक बघतात. त्याच्यावर कोणी काय बोललं तर ते मग त्याच्यावर वेगळीच टीका केली जाते. किंवा सिनेमामध्ये खूप तरल एखादा सिनेमा असतो आणि त्याच्यातल्या काही दृश्यांना त्याला अश्लील म्हणून त्याची हेटाळणी केली जाते. किंवा त्या सेन्सॉरवाल्यांनाच नामदेव ढसाळ कोण आहे तेच ते म्हणतात, कोण नामदेव ढसाळ, असं ते प्रश्न विचारतात. तर आता मला असं वाटतं की आता हे जे निग्लेक्ट आहे आणि हा जो डिस्गस्ट आहे तो आता महाराष्ट्रात सिनेमाच नाही, आता तो सगळ्यांच्याच वाट्याला कमी अधिक प्रमाणात तो येतो आहे. तर मला असं वाटतं की हे थोडं रूढीवादी पद्धतीने त्याचं बघू नये. एक फार प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे जगात असा एकही देश नाही जिथे सिनेमा नाही आहे. एखादा देश असा असू शकतो जिथे नृत्य नाही आहे किंवा संगीत नाही आहे, पण असा एकही देश नाही जिथे सिनेमा नाही आहे. आणि एवढं हे सशक्त माध्यम आहे, जी गोष्ट आपण पुस्तकांमधून वन पिक्चर कॅन स्पीक अबाउट 1000 वर्ड्स, तर हे तर चलचित्र आहे, त्याला ध्वनीची पण साथ आहे. म्हणून मला असं वाटतं की हे नवं माध्यम हीच खरी पुढच्या जगाची जी आहे कम्युनिकेशनची एक धुरा असणार आहे. त्याच्याकडे थोडं आता आपण मोठ्या मनाने बघितलं पाहिजे. सर, तुम्ही म्हणत होतात की एक साधारणपणे ही मानसिकता असतेच की चित्रपट म्हणजे दुय्यम, जेव्हा की पुस्तक म्हणजे काहीतरी खूप ज्ञानवर्धक. मला आठवतं की जेव्हा पहिल्यांदा हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटात सगळ्यांनी बघितलं आहे, जेव्हा चित्रपट हा निर्माण झाला किंवा चलचित्र जेव्हा पडद्यावरती दिसायला लागली, तेव्हा मला वाचल्याचं ठळकपणे आठवतं आहे की ट्रेन येतानाचं दृश्य बघून तो केवळ ती फ्रेम बघून लोक घाबरून आपल्या जागेवरनं पळत होती, जेव्हा की वास्तवात कोणतीही ट्रेन तिथे येत नव्हती. सर, हा जो एक सामान्य माणसाचा भाबडेपणाने त्या माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, हो, हा जो दृष्टिकोन आहे हा हळूहळू इव्हॉल्व्ह होत जातो. म्हणजे प्रत्येकाच्या मनात आपल्या बालपणाविषयीच्या चित्रपटविषयी काही ठळक आठवणी असतात. तर ते मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आणि त्यापूर्वी थोडं आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपण कुठे लहानाचे मोठे झालात,
आणि कुठला पहिला सिनेमा आपण त्या रुपेरी पडद्यावरती बघितलात, त्याच्या काही आठवणी असतील तर त्या आम्हाला आवडतील ऐकायला. मी खरं म्हणजे माझं गाव नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यामध्ये कोहळी नावाचं गाव आहे, ज्याला कव्हळी असं पण म्हणतात किंवा पूर्वी त्याला बेंदाडी कव्हळी असं पण म्हणायचे. कारण ते आमच्या गावात खूप चिखल असायचा, तो लहान असताना मी पण अनुभवलेला आहे. आता गाव आमचं खूप सोफिस्टिकेटेड झालं आहे. आमच्याच गावातले आता आमच्या तालुक्याचे आमदार आहेत बाबूराव कदम. तर त्या कोहळी गावामध्ये माझा जन्म झाला. मी तसं शेतकरी कुटुंबातला, पण वडिलांनी बऱ्यापैकी शिक्षण घेतलं. आजोबा माझे हे बऱ्याच चळवळींमध्ये होते, असं काही याच्यावरनं वाटतं. आता ते नाही आहेत किंवा ते काही तसे संदर्भ पण नाही आहेत. पण एका वेगळ्या विचाराचं ते घर माझं असावं पूर्वीपासून, असं मला सतत वाटत राहतं. आणि म्हणून मग वडील थोडंफार शिकलेले होते त्या गावामध्ये. आणि तेव्हा असं झालं की डॉक्टर्स कमी असल्यामुळे एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर अशी एक गोष्ट असायची. तर ते कुठून तरी त्यांच्या शिक्षणाचा फायदा घेऊन काही वर्ष ते माझे वडील रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर पण होते. मग त्याच्यामुळं काही ते डॉक्टरच होते ते एक प्रकारे. मग थोडी उठबस होती, थोडे लोक यायचे जायचे. मग त्यांना सरपंच झाले माझे वडील. मग काही पॉलिटिकल लोकांबरोबर म्हणजे कमलकिशोर कदम असतील किंवा सूर्यकांता पाटील असतील, तर ह्यांचाही थोडंसं तो संपर्क. आणि एक असतं ना की थोडं जग पाहिलेले, विचार केलेले लोक. तर असं एक वातावरण माझ्या घरामध्ये होतं. मूळ मी शेतकरी कुटुंबातलाच. पण का कुणास ठाऊक शिक्षणासाठी आमच्या वडिलांनी, घरच्यांनी खूप आमचे थोडं बरं शिक्षण मिळावं याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. आणि म्हणून मग प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या बॉर्डरवरती उमरखेड जे गाव आहे विदर्भातलं, यवतमाळचं, तिथे आम्ही शिक्षणासाठी आजी आणि आम्ही 3 भाऊ वगैरे आलो. तर तेव्हा तिथे थिएटर होतं. आता अनफॉर्च्युनेटली आता ते बंद आहे ते थिएटर. आणि तिथे जत्रांमध्ये पण तिथे सिनेमे यायचे. तर मला बरसात की एक रात सिनेमा, त्याच्यातली मला ती काही दृश्य, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा होता. नाही नाही, तो ह्यांचा म्हणजे त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि तो नंतर जो झालेला आहे तो. तर त्याच्यात तो आता ती कुठली फिल्म असेल ती आठवत नाही मला एक्झॅक्टली. पण त्या हेलिकॉप्टरला एक शिडी टाईपचं असतं आणि त्याला काहीतरी अमिताभ बच्चन लटकलेला असतो आणि ते हेलिकॉप्टर आणि बहुतेक अमजद खानवरती असतो वगैरे, असं काहीतरी तो एक ती दृश्य मला पुसटशी आठवतात. आजीबरोबर आम्ही कसं गेलो त्या गर्दीत ते तिकीट काढून वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर ठळक आठवणारे किंवा ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतो किंवा एक अप्रिसिएशन म्हणू एक प्रकारचं वेगळं, हे मला जास्त राज कपूरच्या फिल्म्समध्ये होतं. 4थी 5वीमध्ये असताना वगैरे ते काही फिल्म्स तेव्हा कॅसेट्स आणि हे आले होते. आणि माझा एक मित्र, त्याचे वडील त्या कॅसेटचा बिझनेस करायचे. आणि मग आम्ही अभ्यासाला म्हणून त्याच्या घरी जायचो आणि ते आईवडील वगैरे सगळे झोपले की चुपचाप एखादी कॅसेट लावून आम्ही हळू आवाजात ते सिनेमे बघायचो. तर एकदा असं झालं की त्याचे आईवडील कुठेतरी गेले होते आणि मग ते म्हणाले, तू इथेच थांब आता, ही पोरं तुम्ही 3-4 जणं राहा एकमेकांना आधार म्हणून. आणि अखंड आम्ही दिवसातनं 2-2, 3-3 सिनेमे बघितले. आणि मग ते सिरीजच्या सिरीज असायचे राज कपूरचे, जागते रहो, तिसरी कसम आणि असं सगळं. तर ते थोडे मला जास्त कथा म्हणून आणि अरे हे कसं बनल्या असतील या फिल्म्स म्हणून ते क्युरिओसिटी हे करणारे, असे तो एक मला अजून दुसरा टप्प्यातला ते ठळक आठवतं, ज्याने मला असं वाटतं की अरे हे आपण हेच केलं पाहिजे, असं काहीतरी माझं त्या फिल्म्समुळे झालं. मग ह्या फिल्म्स नंतर नाट्यशास्त्राकडे वळण्याचा निर्णय हा त्या संस्कारामुळे पूर्वनियोजित होता की काही दुसरा विकल्प खरं समोर खरं असताना मग? खरं म्हणजे तेच होतं. शाळेत असताना मी फार प्रयत्न केला. पुसदला मी शिकायला होतो आणि मग आता सिनेमा किंवा हे तर आता त्याची ते स्वप्नही बघू शकत नव्हतो, अशी अवस्था होती. मग त्याच्या जवळचं काहीतरी नाटक करूयात. मग आम्ही काही नाटक करण्याचा तिथे प्रयत्न केला. तिथे थिएटर नाही, स्टेज नाही, कोण काम करणार काही माहीत नाही. 3-4 माझ्यासारखेच लोक आणि असं आम्ही ते करायचो. आणि त्याच्यातनं थोडं असं झालं की शिक्षक मंडळी, प्राध्यापक मंडळी यांना थोडं ते कळायला लागले की अरे हे काहीतरी करणारे लोक आहेत. तसं करत, करत, करत आमचं 10वी झाली आणि 12वी पण झाली. पण नाटक म्हणून म्हणजे ते एक फार मोठं स्वप्न होतं की आता आपण स्टेजवर असं काहीतरी नाटक करूयात, असं डायलॉग म्हणू आणि तिथे दिग्दर्शन आपण करायचं, असं एक माझ्या डोक्यात सतत असायचं. पण ती 12वी होईपर्यंत
म्हणजे जवळपास 5-7 वर्ष ते स्वप्नच राहिलं. पण त्यामुळे झालं असं, की जेव्हा 12वी झाल्यानंतर, सायन्समध्ये 12वी केल्यानंतर, तेव्हा एक असं झालं, की आता हे बस झालं. आता आपल्याला जे करायचं तेच आपण करूयात. आणि त्या भयंकर एका असं काय म्हणता येईल, की खूप कन्फ्यूज स्टेटमध्ये मी होतो. आणि मग मला प्रेषित रुद्रावार, म्हणजे आपल्याकडे जो हा आर-जे आणि आमचा नाट्यशास्त्राचा सीनियर विद्यार्थी प्राध्यापक, यांचे वडील उत्तम रुद्रवार हे तिथे मराठीचे प्राध्यापक. आणि मग आम्ही कविताच कर, काहीतरी एखादी कथाच लिही, भाषण वक्तृत्व स्पर्धेतच जा. मग ते परीक्षक असायचे. मग ते त्यांनी थोडी भाषा ठीक केली आमची, बोलण्याची पद्धत ठीक आहे. थोडे ते संस्कार घडत होते. आणि त्यांनी मला स्वतःच्या हाताने, मला अगदी ती फोटोग्राफिक मेमरीमध्ये ती चिठ्ठी आठवते, की डॉक्टर दिलीप घारे, सरस्वती भुवन महाविद्यालय, आणि असं सगळा पत्ता लिहून दिला आणि ते म्हणाले, "तू इथे जा. इथे तुझं काम होईल." आणि मग मी तिथून मग इथे आलो. तर एक प्रकारे असं होतं, की आपल्याला फिल्ममध्येच जायचं. पण 12वी नंतर फिल्ममध्ये जाण्यासाठी काय करायचं असतं ते काही माहिती नव्हतं. एक विचार असाही होता, की ग्रॅज्युएशन करून नंतर FTIमध्ये जाऊ किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाऊ. आणि मग तोपर्यंत काय करायचं? आणि घरचा तो एक संस्कार होता, की मास्टर्सपर्यंत शिक्षण तर झालं पाहिजे. आणि म्हणून मग मी नाट्यशास्त्राकडे वळलो. पण मी कॅटेगोरिकली सांगू शकतो, की BAच्या फर्स्ट इयरपासनं लायब्ररीमध्ये जाऊन सिनेमावरती असलेलं एकूण एक पुस्तक धुंडाळून काढायचं आणि ते वाचायचं. आणि मग ती ती पण स्वप्नच पाहणं असायचं, की अरे आता हे आपण बर्गमनचं हे सेवन सीलचं बघितलंय आणि ती एक फोटो असायचा त्याच्यात आणि आता ही फिल्म आपण कधी बघूयात. आणि मग तेच तसं स्वप्न बाळगावं लागायचं. मग कधीतरी कळायचं पुण्यात गेल्यावर, अरे आता इथे सेवन सीलचा शो होणार आहे. मग धावत पळत जाऊन आम्ही ती फिल्म तिथे बघायचो. कारण कॅसेट्स आणि हे जरी आलेलं असलं, तरी ह्या बाहेरच्या फिल्म्स एवढ्या सहज ॲक्सेसिबल ह्या नव्हत्या. तर सिनेमाच करायचा होता. पण मग त्याच्या शेजारी जाणारं काहीतरी म्हणून मी नाट्यशास्त्र घेतलं. त्याच्याबरोबर मी क्लासिकल म्युझिक पण केलं. थोडंफार दुरून ॲज अन ऑब्झर्व्हर मी जरा शास्त्रीय नृत्य पण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि इथे संभाजीनगर शहरामध्ये एक कलेचं जे वातावरण आहे, म्हणजे मग आमचं गव्हर्नमेंट आर्ट कॉलेज असेल, त्याचे आमचे मित्र असतील, तर ह्या सगळ्यामुळे एक ना एक टोटल डेव्हलपमेंट जी दिग्दर्शकाला गरजेची असते, ती असं मला वाटलं ती मिळत गेली. आणि मग एक नाट्यशास्त्राचा त्याचा एक आधार होता. सर, तुम्ही आत्ता तो सगळा महाविद्यालयीन जीवनातला अनुभव सांगितलात किंवा कसं पुस्तकात एक चित्र बघितल्यानंतर आपल्याला त्या विषयातली आणखीन रुची निर्माण होते. हा साधारण कुठला वर्ष सांगता येईल सर? कुठला काळ होता? हा मला ढोबळ वाटतं सर 90sमध्ये 94-95 वगैरे असा सगळा काळ असेल. सर, त्याच अनुषंगाने मला असं विचारावंसं वाटतं, की एक टप्पा असतो प्रत्येकाच्या जीवनात, जेव्हा आपण बालपणी जसं तुम्ही राज कपूर यांचे चित्रपट बघितले आणि तो एक संस्कार तुमच्या मनावरती पक्का बसला होता. आपली एक धारणा होऊन जाते, की अरे, उत्कृष्ट चित्रपट म्हणजे हा, जे की निर्विवाद आहे. हां. राज कपूर यांचे चित्रपट आहेत त्या पठडीतले. हं. परंतु एका विशिष्ट टप्प्यावर जसं आपण आत्ता म्हणालात, की कॉलेजला गेल्यानंतर असा कुठला प्रसंग होता का, की अरे, चित्रपटांकडे बघण्याचा हाही एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो? मग ते कलात्मक चित्रपट असतील किंवा सत्यासारखा एखादा सिनेमा असेल, की ज्यानं मेनस्ट्रीम आणि कलात्मकमधली ती जी दरी आहे किंवा ती रेषा पुसून टाकली. तर असा काही त्या महाविद्यालयीन जीवनाच्या काळातला एखादा ठळक चित्रपट, की ज्याने आपलं बघण्याचा दृष्टिकोनच आरपार बदलून टाकला, त्याविषयी काही आम्हाला आवडेल सर ऐकायला. हे शिकत असताना काय व्हायचं बघा, आपलं एक अपब्रिंगिंग जे आहे ना मराठी माणसाचं, हे थोडंसं कला किंवा ह्या प्रकारात असेल ना, तर त्याला आणि हे फार जवळ असतं त्याच्या. आणि मग ते मिमिक्री करणं, त्या गमती-जमती करणं, हे सगळं आम्ही करायचो. आणि उत्तम ॲक्टिंग करणं म्हणजे काय, तर कुणासारखं तरी काहीतरी करणं किंवा फार असं रडणं वगैरे, अशा त्या टिपिकल कॉन्सेप्ट आमच्याही होत्या. या शहरांनी मुळात या शहराचं ना एक फार वेगळं फाउंडेशन आहे. इथे किंबहुने सरांकडे मला जाता यायचं. आणि किंबहुने सरांकडे गेल्यानंतर तिथे एक वेगळी चर्चा ऐकायला यायची. मग ते विचारायचे, "अरे काय वाचलंस?" तर मग आपण फार तर पु. ल. देशपांडे किंवा तुमच्या वपू काळे वपू असतील. काळेपर्यंत इथपर्यंत आपली ती झेप असायची. मग ते म्हणायचे, "जी.ए. वाचलाय का?" मग आता आता हाय कोण जी.ए.?
मग इथे आणि लायब्ररीज आणि ते सगळं छान असल्यामुळे मग पटकन जाऊन अजी अरे हे तर काहीतरी वेगळंच आहे. मग करत 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 आम्ही खानोलकरांपर्यंत पोहोचलो आणि मग त्या साहित्याची एक वेगळी गोड लागली. आणि तेव्हापासूनच असं होतं की जो मराठी सिनेमा आणि जे हे असायचं ना ते थोडंसं तेव्हापासूनच जरा किंवा ते जे सिनेमे रिलीज व्हायचे ते सगळे की अ, लडकी शहर की लडकी आणि ते वेगळे कपडे घालून डान्स करतात वगैरे तर त्याच्याशी ॲलिनिएशन तर इथेच सुरू झालेलं होतं. दुसरीकडे अजित दळवी सरचं असतील किंवा डॉक्टर सी एन पाटील असतील. तर हे एका वेगळ्या बैठकीची ही मंडळी आणि त्यांचं मार्गदर्शन लाभत गेल्यामुळे त्याच्यापासून वेगळे निघत होतो. पण सिनेमाची ताकद काय असू शकते आणि मनोरंजन केवळ करायचं म्हणजे सिनेमा नाही आहे. हे पहिल्यांदा जेव्हा भुताटकीसारखं झपाटून गेलो, तर तो सिनेमा होता शेखर कपूरचा बँडिट क्वीन. की माय गॉड! धिस इज सो पॉवरफुल आणि आपण हे काय करत बसलो तिथे सगळं. आणि त्या सिनेमानी पहिल्यांदा खडबडून जागं केलं, की तो तुमचा माणूस म्हणून, पुरुष म्हणून तुमच्या वृत्तीवरती प्रश्न विचारू शकतो तो. आणि इथून पुढे कुठलीही स्त्री आली तर तिला आपण नमस्कारच केला पाहिजे. एवढा प्रचंड परिणाम 100 पुस्तकं वाचून कदाचित किंवा कुठेतरी एखाद्या मठात जाऊन झाला नसता. तो त्या एका सिनेमातनं झाला. म्हणजे न्यूड एखादा सीन असणं आणि ते बघण्यासाठीच प्रेक्षक गर्दी करतात भारतातले. अजूनही त्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आणि याच्यात तेच गणित पाळलं जातं. पण तिथलं ते न्यूड तो शॉट बघून घाम फुटायचा आणि असं काहीतरी असतं. हे जे दिसतं आणि तसाच त्याचा परिणाम झाला पाहिजे असं नाही. याच्या मागे काहीतरी मॅग्नेट आहे. या इमेजच्या मागे काहीतरी प्रचंड स्ट्रक्चर आहे. याची जाणीव तिथे त्या बँडिट क्वीनमध्ये पहिल्यांदा झाली. खरं आहे. म्हणजे मलाही आठवतं, की मी जेव्हा पहिल्यांदा आपण म्हणताय हा सिनेमा बघितला होता, साधारण महिनाभर मी विषण्ण अवस्थेत होतो. हं, हं, हं. आणि संयोग कसा, की आपण आत्ता ही मुलाखत सुरू करण्यापूर्वी पण त्या आपण त्याची चित्रपटाविषयी चर्चा बोललो. होय. म्हणजे कारण मी वकिली व्यवसायात आहे. हं, हं. तो जो बॉबी आर्ट्स इंटरनॅशनल हो, व्हर्सेस हो. ओमपाल सिंग हुन हं, हे हं, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे आम्ही वकील मंडळी जर्नल्समध्ये ज्याला आम्ही रिपोर्टेड जजमेंट म्हणतो, हं, तशा हं, स्वरूपात छापून आलेलं आहे. हं. आणि अगदी आपण ज्या शब्दात म्हणलात, त्याच शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भरूचा यांनी म्हटलेलं आहे, हं, हं. की जोवर तिचा संघर्षाचा टोक आपल्याला समजणार नाही, तोवर ती दृश्य आपण विलग करून बघू शकत नाही. हं, हं. खरं आहे सर. मला ह्याच अनुषंगाने एक विचारावंसं वाटतं सर, की आता ज्या काळात आपण वावरत आहोत, हं. ओ-टी-टीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे सेन्सर बोर्डाविषयी कायम एक जजमेंट जे साईट केलं जातं आमच्या वकिली व्यवसायात पण, ते होतं ते अमिताभ बच्चन यांना ज्यांनी लॉन्च केलं होतं, हं, हं. त्यांचं जजमेंट आहे. हं. मला आता 7 हिंदुस्थानी ज्यांनी हो, हो, दिग्दर्शित हो, केलं होतं हो. त्यांचं, के.ए. अब्बास. के अब्बास. हां. तर त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं, की सेन्सर बोर्डाचा जो छळ आहे किंवा ही जी कसोटी आहे, ते प्रमाण करून घ्यायचं, प्रमाणित करून घेण्याचं, हे फक्त चित्रपटांनाच का लागू आहे? हं, मग वर्तमानपत्राला कुठलंही हो, पूर्वपरीक्षण हो, नाही. हो. किंवा एखाद्याला एखाद्या ठिकाणी नृत्य सादर करायचं आहे, तर त्याला त्याची टेप हं. देऊन पूर्वपरवानगी नाही घ्यावी लागत. हं, हं. सर मला असं विचारायचं आहे, कारण हं. आपण इतकी वर्ष या क्षेत्रात वावरत आहात, की ओ-टी-टीमुळे हं. ही जी रेषा आहे, हं. ही धूसर झालेली आहे. हं. तर ह्याच्याकडे आपण एक स्वतः आपण चित्रपट दिग्दर्शक म्हणून हं. सकारात्मक कसं बघता आणि नव्या येणाऱ्या पिढीला हं, हं. जेव्हा की आपण त्यामागे तशी नियंत्रणाची कोणतीही आयुधं उपलब्ध नाही आहेत, हं. त्याचं कोणी पूर्वपरीक्षण करत नाही. हं. तर ओ-टी-टी या माध्यमाकडे आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? त्याच्याबद्दल थोडंसं. आता मला एक्झॅक्टली तो कुठे मी तो रिपोर्ट वाचला होता आणि ते सगळं मला एक्झॅक्टली आठवत नाही. पण त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं, की सिनेमापेक्षा जास्त प्रेक्षक हे आता ओ-टी-टी कडे आहे, व्ह्यूवरशिप तिकडे आहे. आणि ओ-टी-टीपेक्षाही जास्त व्ह्यूवरशिप पॉर्न साइट्सला आहे. आता मला असं वाटतं, की ही वेळ आलेली आहे जिथे आपण हे सत्य स्वीकारलं पाहिजे. आहे ना, आपलं संस्कृती, संस्कार वगैरे हे सगळं जे काही असतं ना, जोपर्यंत आपण सत्याचा समोर बसून सामना नाही करत. त्याच्यामुळे आता ह्या सेन्सॉर बोर्डला काय थांबवायचं आहे? एक एक फंडामेंटल क्वेश्चन आहे. तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? चित्रपटाला कात्री लावणं हेच तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे का?
मग कात्री कशाला लावणार आहात, का लावणार आहात तुम्ही? हा ठीक आहे बाबा, याच्यात काही देशविघातक आहे का वगैरे, हे बघावंच लागणार असेल तर ते बघा, ठीक आहे. आता परत ते श्लील अश्लील हे कसं ठरवायचं? म्हणजे मग तुम्हाला अश्लीलता थांबवायची आहे का? तुम्हाला ऑब्ससेनिटी थांबवायची आहे का? मग ती थांबवायची म्हणजे ती कशातली थांबवायची? तुम्ही ते सगळी शिल्प आणि ते चित्र ही पण झाकून टाकणार आहात का? आहे ना, एक 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 फंडामेंटल आपल्याला जाऊन विचार केला पाहिजे. आणि हे जर राजरोसपणे माझ्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये मी क्लिक करून काय वाटेल ते जाऊन काय वाटेल ते जर बघू शकत असेल आणि त्याला आपण थांबवूच शकत नसेल, तर मग हे सेन्सॉर बोर्डनी नेमकं काय करायचं आहे? आणि आता चित्रपटाचं शास्त्र हे किती विकसित झालेलं आहे. फिल्म सिमिओटिक सारखा विषय माहीत तरी आहे का सेन्सॉर बोर्डला? माझ्या पहिल्या चित्रपटामध्ये मनगटी सामर्थ्यजांच्या कापिती स्तन आईचे असे एक गाण्याची ओळ होती. माझ्या सुदैवाने रामदास फुटाणे त्या बोर्डाच्या त्या ह्याच्यात होते. आणि ते म्हणाले, "अहो, ते कवितेतलं एक्सप्रेशन आहे. तुम्ही आता स्तन म्हटलं म्हणजे तुम्ही लगेच असे हे होऊ नका." आहे ना, स्तन भरपूर असतात कुणाला आणि ते स्तन आईचे म्हटलेलं आहे त्यांनी. ती पवित्र गोष्ट आहे ती. म्हणजे आपल्याकडे भीती एखाद्या स्त्रीनी जर तिचं वरचं बटन काढलं, तर त्याची प्रचंड भीती आहे आपल्याला. त्या कुठल्या त्या ॲनिमल चित्रपटात तो काजस्त्र ट्रॅक्टरच्या एवढी ती बंदूक तो आणतो आणि त्याने गदा, गदा, गदा गोळ्या घालतो. त्या बंदुकीची कोणाला भीती नाहीये. तर मला असं वाटतं, की एका फार सुडो मानसिकतेचं काहीतरी प्रतीक आहोत का आम्ही? म्हणून याच्यावरती सायकॉलॉजिस्ट तुम्ही घ्या. याच्यावरती ही इमेज काय आहे? सिम्बल्स, सायन्स, सेमिओटिक्स काय आहे? त्याच्यामागचं तुमचं परसेप्शन काय आहे? ती प्रोसेस सायकॉलॉजी काय आहे? हे माहीत असणारे आता सगळंच रिफॉर्म चालू आहे. तर ह्या सगळ्यांना घेऊन बसावं एकदा आणि बसून त्या सगळ्याचंच रिफॉर्म करणं गरजेचं आहे. लोकशाही असणं चांगलं आहे. अनिर्बंध असावी ह्या मताचा मी व्यक्तिशः नाही आहे. त्याला जबाबदारी त्याच्यावर असलीच पाहिजे. पण हे करताना आपण काहीतरी फार टिपिकल करत चाललोत का? म्हणजे सरगम चित्रपटात ज्याच्यामध्ये गिरीश कर्नाडांनी त्यांचा अनफॉर्च्युनेटली तो शेवटचा चित्रपट ठरला. आणि त्याच्यात एक प्रसंग होता, की जिथे तो त्या मुलीला बघतो आणि तो अट्रॅक्ट होतो तिच्याकडे. इन्फॅच्युएट होतो. असा तो प्रसंग होता. आता त्याच्यातनी प्रेक्षकांनी इन्फॅच्युएट व्हावं असा तो चित्रितही केलेला नव्हता. पण ते झालं. ते ते म्हणाले, "हे कट करा." आमचं ते सगळं पल्हाळ 2 वर्ष चाललं आणि तो सेन्सर करून तिथे जाऊन बंगलोरला दाखवावा गिरीश कर्नाडांना. तर तोपर्यंत त्यांची तब्येत एवढी खालावलेली होती, की ते आले, पण ते सगळं ऑक्सिजन आणि हे लावून आले आणि मला ती फिल्म दाखवता आली नाही. कारण ते काही त्या लोकांना काय समजावून सांगणार ते? बरं ते बघतात तुमच्याकडे असं, तुम्ही एखादा सिनेमा करा आणि घेऊन जा. ते तुमच्याकडे असं बघतात, की जसं तुम्ही कोर्टामध्ये एखादं ॲक्चुअल मर्डर करून आलेला तरी तुम्ही रिस्पेक्ट देता. असं ते बघतात, की कोण कुठून आलेत हे? आणि काहीतरी बघा हे कसं काय काहीतरी केले त्यांनी. तर शेवटी मी वैतागून त्यांना म्हटलं होतं, की आता सिनेमामध्ये, भारतीय सिनेमामध्ये आमसुलाच्या वरणाची रेसिपी एवढेच फक्त सिनेमे बनू शकतील किंवा डाळ टाकून खिचडी कशी करा. नाही, खरं आहे. मला पण आठवतं सर, म्हणजे जे पुस्तकाविषयी आपण थोड्या वेळापूर्वी बोललो, तर उडता पंजाब पण जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा अनुराग कश्यप यांनी पण कोर्टाची पायरी त्यांना चढावी लागली होती. आणि तेव्हा स्वतः न्यायमूर्ती द्वय ज्यांच्यापुढे ते प्रकरण सुनावणीसाठी लागलं होतं, साधारण 86 कट सेन्सर बोर्डाने सूचित केले होते. हां. त्यातला फक्त एक कट कोर्ट म्हणाला रिटेन करा. हं, हं. विषय असा आहे की जी बुद्धिजीवी वर्ग आहे, त्यातली माणसं पण अत्यंत त्याच्याकडे लिबरली हं, किंवा हं. उदार अंतःकरणाने बघतात, कारण ते एक अभिव्यक्तीचं हो, माध्यम आहे. हो. दुर्दैवाने जसं तुम्ही म्हणालात तसं, की जी त्यातली तज्ज्ञ म्हणवली जातात, ती हं. माणसं मात्र बघत नाहीत. सर, त्याच अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचा आहे आपल्याला, कारण की आपण ह्या सगळ्या थिअरीजमध्ये वावरत आहात, आपण आपले विद्यार्थी घडवत आहात. मी तर एक सामान्य विद्यार्थी चित्रपट या विषयाचा आहे, कारण त्यात माझा व्यासंग फक्त चित्रपट बघणे हं, हं. आणि मित्रांमध्ये त्याचं रसग्रहण करणे एवढा आहे. 2 वर्ग प्रामुख्याने सर आढळून येतात. जसं की ज्यांचं मी आत्ता नाव घेतलं ते अनुराग कश्यप म्हणतात, की "अ फिल्म इन्स्टिट्यूट विल डिस्ट्रॉय यू ॲज अ फिल्म मेकर." हं.
आणि एक वर्ग खरोखर आहे, जो अत्यंत प्रांजळपणे की ही 5 पुस्तकं वाचली पाहिजेत, हो, हो. ज्याच्यामुळे आपण दिग्दर्शक म्हणून किंवा चित्रपटावरती भाष्य करणारा व्यक्ती म्हणून घडवला जातो. तर या मतभेदांकडे बघण्याचं तुमचं काय मत आहे सर? म्हणजे मला आपण एक गुरु आहात आणि जे अनेक विद्यार्थी आपण घडवलेत म्हणून आम्हाला हे ऐकायला आवडेल. नाही, मी गुरु वगैरे नाही आहे, पण थोडी लुडबुड माझी त्याच्यात आहे. अनुराग कश्यप हे जे व्यक्ती आहेत, आता होतं असं बघा, की त्या पहलगाममध्ये अटॅक झाला. ते अटॅक झाल्यानंतर काही अतिशय सुमार दर्जाच्या अभिनेत्रीसुद्धा त्याच्यावर मतं प्रदर्शित करतात. ते किती लक्षात घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. अनुराग कश्यप हा एक अतिशय गंभीर, अतिशय प्रयोगशील दिग्दर्शक आहे. आपण त्याचं ऐकलंही पाहिजे. आणि बऱ्याचदा काय होतं, की आपल्याकडे एखादा माणूस यशस्वी झाला, की तो थोर तत्त्वचिंतकही होतो मग. तो कशाही मार्गाने प्रसिद्ध जरी झालेला असला तरी. आता ह्यांनी जरी खूप चांगले एफर्ट्स घेऊन आणि सगळं केलं असेल तरी, मला एक काय होतं, की हे कशाची तरी रिॲक्शन म्हणून आपण बोललेलो असतो. आपली काहीतरी अँक्झायटी असते. आता तेच पूर्ण इंटरव्ह्यू त्यांचा जर वाचला, तर ते म्हणाले, की ही फिल्म थिअरी बनवली कोणी? ज्यांनी कधीच फिल्म बनवली नाही, त्यांनी फिल्म थिअरी बनवली. आता हे खूप सुमार दर्जाचं त्यांचं ज्ञान आहे. त्यांना जर तुमचा फ्रान्सवा त्रुफोसारखा माणूस माहीत असेल, तुमचा आयझेनस्टाईनसारखा माणूस असेल, मुळात ही फिल्म थिअरी आलीच जन्माला कुठून? सर्गे आयझेनस्टाईनपासून. तो एक प्रॅक्टिसिंग फिल्म मेकर होता. झिगा वर्टोव तो एक प्रॅक्टिसिंग फिल्म मेकर होता. ते बनवत त्यांनी बनवलेलं आहे. आपण हे कळण्यासाठी तरी फिल्म स्कूलमध्ये जायला पाहिजे ना. तुम्ही सपशेल एखाद्या गोष्टीकडे न बघता आउट ऑफ तुम्ही हे म्हणता आणि सांगता की हे सगळंच चुकीचं आहे. मी स्वतःसुद्धा फिल्म स्कूलमध्ये गेलेलो नाही. व्ही. शांतारामसुद्धा फिल्म स्कूलमध्ये गेलेले नाही आहेत. पण त्यांनी एक स्कूल फॉलो केलेली आहे ना. अँड स्कूल इज अ स्कूल. मी कुठून तरी म्हणजे एवढ्या स्ट्रगलमधनं वर आलेला माणूस असं काहीतरी भयंकर विचित्रच एखाद्या दैववादाला मानतो का काय? की बाबा जन्मजातच मी टॅलेंट म्हणजे मला एक फिल्म बनवायचं आणि चांगला फिल्म मेकर आहे. मी करायचं काय? आणि ते मग काही लोक म्हणतात की आय वेंट टू फिल्म्स, नॉट टू फिल्म स्कूल. मग मी जर एखादा डॉक्टर झालो मी म्हटलं आय वेंट टू हॉस्पिटल्स अँड नॉट मेडिकल कॉलेज, तर माझ्याकडनं इंजेक्शन घ्याल का तुम्ही? खरं. त्याच्यामुळे असं काहीतरी एक आणि हे जे कमर्शियल फिल्म करणारे लोक हो, असतात हो. ना, ह्यांना काहीतरी चमचमीत, मसालेदार, खळबळ माजून जाईल खळबळ असं. माजून देणारं असं काहीतरी त्याच्यातलं ते मजा घेतात ते. विचारणाऱ्यांनाही मजा येते, सांगणाऱ्यांनाही मजा येते. मग ऐकणाऱ्यांपैकी ज्यांच्या मनात असा ठासून आळस भरलेला असतो, ज्यांना मेहनत करायची, रियाज करायची गरज नसते. म्युझिकवाला असं म्हणतो का, की मी काही रियाज केला नाही, मी गाणीच ऐकली बसून. असं होऊ शकतं खरं, का? खरं. मग हे एवढं वास्ट, एवढं कॉम्प्लिकेटेड हे शास्त्र आहे. आणि गेलात 2 वर्ष, 3 वर्ष एखाद्या फिल्म स्कूलमध्ये, तर काय मरणार आहात का तुम्ही? त्यामुळे एक आउट ऑफ अँक्झायटी, आउट ऑफ समथिंग असं काहीतरी गमतीशीर ते विधान करतात. तर ते काही फार गांभीर्याने घ्यावं असं वाटत नाही. त्यांच्या फिल्म्स आपण गांभीर्याने घेऊयात. सर, हा पॉडकास्ट ऐकणारा जो वर्ग आहे आमचा, देवगिरी चित्रसाधना किंवा अजिंठा फिल्म सोसायटीच्या कार्याला जे फॉलो करतात आणि सर्वसामान्य रसिक प्रेक्षक, त्यांच्या दृष्टीने एक 2-3 पुस्तकं आपण आमच्यासाठी म्हणून रिकमेंड करू शकता का, की ज्याच्या आधारे हो. एक रसिक म्हणून चित्रपट कसा बघावा? तर एक 2 किंवा 3 टायटल्स जर आपण एक सुचवू शकता. मला काय वाटतं मराठीमध्ये नुकतंच एक सगळ्यांना कळेल असं एक पुस्तक आहे. ते म्हणजे जागतिक चित्रपट प्रवाहांचा इतिहास. हे गणेश मतकरीचं पुस्तक आहे. तर ते जरी वाचलं ना सुरुवातीला, तर आपल्याला तो सिनेमाचा सगळा प्रवास कळतो. आणि त्या प्रवासातनं मग कळतं की सिनेमा आता काय लेव्हलला आहे आणि तो कशा पद्धतीने बघितला पाहिजे. थेट एखादा नाटक करून आलेला माणूस असतो, थेट एखादा काहीतरी वेगळ्याच कला प्रकारातला माणूस असतो आणि मग तो सगळा गोंधळ उडतो. दुर्दैवाने असं आहे की मराठीत फार तशी पुस्तकं नाही आहेत. आमच्या एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचा आता आमचा एक प्रयत्न चालू आहे की ज्याच्यातनं की बाबा एका दिग्दर्शकाला माहीत असल्याच पाहिजेत अशा काय संकल्पना आहेत. तर मग मला असं वाटतं की फिल्म फॉर्म काय आहे. सर्गे आयझेनस्टाईनचं एक पुस्तक त्याच्यावरती आहे. अँद्रे बाजाचं सिनेमा 1, सिनेमा 2 अशी पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला फिल्म लँग्वेज, क्रिस्टिन मेट्स आणि त्याच्याशी रिलेटेड पुस्तकं आहेत. ही सगळी
अनफॉर्च्युनेटली इंग्रजीत आहेत, काही मूळ रशियन आहेत, काही मूळ फ्रेंच आहेत. पण इंग्रजी जर वाचणं समजणं जर शक्य असेल तर ही त्याच्यातली फार महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यानंतर फिल्म सेमिऑटिक्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याला फिल्म करायची आहे ना, त्यांनी हे 2 शब्द अगदी त्याच्या काळजावर कोरले पाहिजेत. ते म्हणजे फिल्म ग्रामर. भाषा जरी माझी मराठी असली, त्याच्यात मी मराठीत बोलू शकतो. पण मला जर कविता करायची असेल, तर मला त्या भाषेचं व्याकरण, ते छंद, त्या ओव्या हे सगळं समजून घ्यावं लागतं ना. तसंच सिनेमा म्हणजे एक घटना बसवणे आणि त्याचं टेप रेकॉर्डिंग करणे म्हणजे सिनेमा नाही आहे. तर जर याला तुम्ही लँग्वेज म्हणा सिनेमाला किंवा लँग्वेज सिस्टम म्हणा. हे दोन्ही गोष्टी जर मान्य केल्या, तर आपल्याला फिल्म ग्रामर लक्षात घेणं फार गरजेचं आहे. भले तुम्ही त्या ग्रामरमध्ये निष्णात होऊन तो एखादा नियम त्याचा तोडून टाका. एखादं 3च ओळीचे हायकू लिहा तुम्ही. हो, हो. पण तुम्हाला आधी ते व्याकरण समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून फिल्म ग्रामरवरती काही पुस्तकं आहेत. एक या अनुषंगाने मला आपल्या सगळ्या अजिंठा फिल्म सोसायटीच्याही लोकांना आणि जे लोक ऐकतात, एक थोडासा गैरसमज असा आहे, की सिनेमाचं काही शास्त्र नाही किंवा सिनेमावरती काही पुस्तकं नाही आहेत किंवा सिनेमा ही स्पॉन्टेनियसली करायची गोष्ट आहे. तर असं अजिबात नाही. 100-125 वर्ष अतिशय सजगपणे खूप महान लोकांनी याच्यावरती काम केलेलं आहे. जॉमेट्रीसारखा 1960मध्ये अमेरिकन एक प्रोफेसर तो तिथे भांडतो आणि तो सांगतो, की तुम्ही आता ह्या येल युनिव्हर्सिटीमध्ये हे तुम्ही सिनेमाचं फिल्म स्टडीज असा विभाग सुरू करा. आणि 1940मध्ये सर्गे आयझेनस्टाईन तिकडे रशियामध्ये मांडतो. कुलशव तिकडे काही सिद्धांत मांडतो. तर हे 100-125 वर्षाचं एक अतिशय परिपक्व आणि व्यवस्थित बनवलेलं शास्त्र आहे. या शास्त्राकडे बघणं, त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. सर नक्कीच. फक्त आता कसं झालं आहे, जे मला दिसून पडतं आहे आणि आपणही हे मान्य कराल, की ज्ञानाचं लोकशाहीकरण हे इंटरनेटमुळे झालं आहे, असा एक मतप्रवाह आहे. हं. त्याच अँगलनी जर बघायचं झालं तर आज प्रत्येकजण केवळ हातात एक मोबाईल फोन आला आहे, हां. म्हणून प्रसंगी स्वतःला फिल्म मेकर पण समजू लागला आहे. हं, हं. मग त्याचा परिणाम स्वरूप म्हणून ज्या रील्स आपण Instagramवरती, शॉर्ट्स YouTubeवरती बघतो, ह्याच्यामुळे चित्रपट या माध्यमाची कशी हानी होते आहे किंवा त्याला कुठला लाभ होतो आहे, हं, हं. तुम्हाला काय वाटतं? आता ही खरं म्हणजे ना, हे अचानक आलेलं एक वेगळीच गोष्ट आहे. ती फायद्याची आहे का तोट्याची आहे? जसं कम्प्युटर्स आले, तसं ते फायद्याचे होते का तोट्याचे होते? आपण वी वर इन अ फिक्स. तसं हे सिच्युएशन आहे. मला एक असं वाटतं, की चित्रसंस्कार आणि ध्वनिसंस्कार हा एक प्रकार आहे. आहे ना? मी एखादी फ्रेम लावतो, तर ती फ्रेम लावताना कुठेतरी मी रेम्ब्रॉ, कुठेतरी पिकासो, कुठेतरी गोया ह्यांच्या चित्रांचा एक माझ्यावर संस्कार आहे. मग फ्रेम लावणं सोडा, माझ्या घरातसुद्धा मी ते तशा पद्धतीने, त्या सेन्सनी, त्या एस्थेटिक्सनी ते सगळ्या गोष्टी करतो. आता ह्या रील्स आणि हे सगळे जे असतं ना, हे खूप अनकम्पोज्ड मटेरियल आहे. आणि त्याच्यामुळे जे युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स ऑफ डिझाइन जे इन्कल्केटेड आहेत तुमच्यामध्येच. एखादं झाडाचं पानसुद्धा त्या डिझाइन प्रिन्सिपलप्रमाणेच उगतं ना. एखादं कारंजंसुद्धा त्या डिझाइन आग जरी लागली, तरी त्याच्यात ते डिझाइन असतं. आता हे खूपच काय म्हणता येईल त्याला अनडिझाइन्ड, डिस्टॉर्टेड आणि असं सगळं हे आहे. त्यामुळे मला एक अशी भीती वाटते, मला ती काही फार सिद्ध नाही करता येणार. पण मला एक भीती वाटते, की हा जो चित्रसंस्कार आहे, म्हणजे ध्वनी संस्काराचं आज आमच्या काय झालंय, की कुठे भीमसेन जोशी आणि कुठे त्या भूपाळी आणि कुठे गोंधळ आणि कुठे हे सगळं ऐकणारा आमचा महाराष्ट्र. आज तर डी-जेच्या ह्याच्यामध्ये म्हणजे छातीत कळ उठावी आणि एक काही त्याच्यातलं कळत नाही. कारण हे ध्वनी संस्कार आमचा विस्कटून गेलेला आहे. तसं मग हा चित्रसंस्कार विस्कटतो का काय? अशी एक मला त्याच्यातनं भीती वाटते. पण म्हणतात ना, की नदी दर 15-20 किलोमीटर नंतर स्वच्छ होत जाते आपोआप. तसं कदाचित जे आपलं जे आतला एक इलॉन व्हायटल आहे, तो कदाचित पुन्हा-पुन्हा आपल्याला शुद्ध करत नाही. सर सर्वजण आपलं करिअर शोधण्यासाठी हं. हा प्रवास साधारण चित्रपट किंवा नाट्य या क्षेत्रातला आपापल्या गावावरनं मुंबईकडे असा असतो. हं, हं. पण आपण जे विद्यार्थी घडवण्याचं कार्य करत आहात इथे MGM स्कूल ऑफ फिल्म स्टडीजच्या माध्यमातून,
तर प्रसंगी आपल्यालाही तर हा मोह होत असेल की माय कॉलिंग इज समथिंग एल्स. ऑफकोर्स तुम्ही इथे अनेक विद्यार्थी घडवत आहात. तर हे जे तुमच्या बाबतीत झालेलं रिव्हर्स मायग्रेशन, असं जर तुमच्या अनुमतीने मी हा शब्द वापरला तर त्याच्याविषयी काय तुमची भूमिका आहे सर? म्हणजे हा कसा अनुभव आहे साधारणपणे? इतके सारे विद्यार्थी फुल ऑफ ग्रॅटिट्यूड आपल्याला येऊन भेटत असतील, त्या प्रवासाविषयी थोडंसं सांगाल सर? एक काय होतं आता, हा खूपच म्हणजे तुम्ही आतला आणि प्रायव्हेट प्रश्न मला विचारला. एक आर्टिस्ट जो आहे ना, तो त्याच्या आतमध्ये एक छोटीशी काहीतरी ज्योत असते आणि तिला फार तो सांभाळत सांभाळत घेऊन जात असतो. आमच्या सुदैवाने असं झालं, ज्या संस्कारात आम्ही इथे ह्या शहरातून वाढलो, तर ही जी आमिष होती एक प्रकारची, किंवा जे इन्फॅच्युएशन्स होती, तर त्याचा एक प्रभाव काही काळापुरता होता. म्हणून आम्ही मुंबईत पण गेलो आणि तेव्हा आमचे कपडे घालण्याची पद्धत पण बदलली. तर तशा टोप्या पण आम्ही घालून फिरत होतो आणि ते सगळं झालं. आणि मग काही वर्तमानपत्रात फोटो पण छापून आले वगैरे, वगैरे. आणि त्या फ्लूकमध्ये 2-3 फिल्म्स पण केल्या मी. पण एक फिल्म केल्यानंतर आता तिचं नाव सांगणं हे त्या सगळ्या टीमवर अन्याय होईल म्हणून मी ते नाव सांगत नाही. ती फिल्म छान रिलीज झाली मोठ्या प्रमाणात सगळीकडे आणि अ, माझे तेव्हाचे काही विद्यार्थी, मी गेस्ट फॅकल्टी म्हणून जात होतो अनेक महाविद्यालयात. तर तिथे गेलो तर एक विद्यार्थी आला आणि ती फिल्म बघितली आणि तो म्हणाला, "सर मला जरा बोलायचं आहे." मी म्हटलं, "बोल." तर तो असं म्हणाला, की "सर फिल्म तो बहुत बढ़िया जमा है और फिल्म में तो सब कुछ है. लेकिन ये वो फिल्म नहीं है सर जो आप हमको सिखाते हो." असं तो बोलून गेला आणि ते वाक्य मला जरा जास्त लागलं. आता सिनेमावरतीच ज्याचा उदरनिर्वाह असतो, तर त्याला ते सिनेमे करत राहणं फार गरजेचं असतं. म्हणून मग काही सिनेमे पण ते माझ्या डोक्यात ते सगळं ते चालत होतं. आणि मग जेव्हा सरगम सिनेमा मी केला, तर त्या सिनेमामध्ये जवळपास 10-15 दिवस आमच्या सेटवरती गिरीश कर्नाड होते. त्यांना स्क्रिप्ट आवडलं होतं, ते सगळा गोंधळ बघत होते, ते सगळी धावपळ बघत होते. मध्येच आम्ही तो आउटडोअरला सेट लावला, तो सेटच लोकांनी चोरून नेला. आणि ते सगळं आणि तेवढंच बजेट आणि आता तेवढे आणि तो काय म्हणजे एक 40-50 हजार खर्च करून ते उभं केलेलं हे होतं. कुठे घडलं होतं सर? हे भंडारदरा डॅमच्या बाजूला आम्ही त्या मोकळ्या जागेवरती, म्हणजे मागे इथे असं बॅकवॉटर दिसतं आणि ते वेस होती आणि त्या वेशीच्या दारातनं मागे कळसुबाईचं शिखर दिसतं वगैरे. असं ते थोडं सिम्बल्स त्याच्यात आणायचा प्रयत्न केला होता. आणि तिथेच त्याच लोकेशनवरती त्यांचं शेवटचं सीन चित्रित झाल्यानंतर यतीन कार्यकर्त्याला साक्षीदार आहेत. तर कर्नाड सर आले आणि त्यांनी असं माझं डोकं पकडलं दोन्ही हाताने आणि म्हणाले, "फार चांगलं काम करता रे तुम्ही पोरं आणि तुम्हाला खूप छान मिळालंय म्हणे. पण तू म्हणे तू ह्या सगळ्याचं चांगला विचार करतोस तू. तर तू ह्याच्यातनं थोडा मोकळा हो आणि काहीतरी वेगळा विचार कर" म्हणाले. तुझं हे सगळं बघून म्हणजे मला हेवाही वाटतो आणि तुझी काळजी वाटते, की तुझं काय सगळं होत चाललेलं आहे सगळं. तर असे काही 2-3 प्रसंग होते, ज्याच्यात मी असा विचार करत होतो, की यार काहीतरी आपण, मग मध्ये माझ्या डोक्यात एक हाही विचार आला होता, की आता हे सगळंच पोर्टेबल झालेलं आहे आणि काहीतरी करू, थोडं कर्ज काढू, काहीतरी करून आपलं सरळ गावी जाऊन बसू. घराचं भाडं देण्यासाठी आता सिनेमा नाही करायचा. मुलांची फीस भरण्यासाठी आता सिनेमा नाही करायचा. आपल्याला कधीतरी असा वेळ येईल जेव्हा ना सिनेमासाठी सिनेमा करू. एकटेच बघत बसू. आपल्या घरी लावून सिनेमा बघा. ते म्हणतात ना आर्ट फिल्मवाल्यांना, पॅरलल फिल्मवाल्यांना, की क्या है वो को बनाया, खुद की खुशी के लिए खुद ही देख के बैठ के देखो. तो खुद ही बैठ के देखेंगे. पण असं एक काहीतरी आता करता आलं पाहिजे असा मी विचार करत होतो. आणि सुदैवाने असं म्हणतात तर, की बाबा तुम्हाला तुमच्या मनात उत्कट इच्छा असेल, तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. योगायोगाने अंकुशराव कदम सरांबरोबर आमची भेट झाली. त्यांना काय वाटलं माहिती नाही. त्यांनी मला परत बोलावलं. वेळ जेव्हा मोकळा होशील तेव्हा ये, आपण बसू, चर्चा करू. आणि करून मग त्यांनी हे मला आयडिया सांगितली. आणि मायग्रेशन हे अपॉर्च्युनिटीसाठीच होतं. त्यामुळे हे रिव्हर्स मायग्रेशन जरी असलं, तरी इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि त्याच्यात विद्यार्थ्यांना सांगावं, शिकवावं वगैरे हे काही शिकवण्यासारखं मला नाही वाटत. मी काही त्या अँद्रे बाझा किंवा तुमच्या फ्रान्सवा ट्रुफो वगैरे ह्यांच्या लेव्हलचं काहीतरी आयुष्यात कधी सापडेलही असं वाटत नाही. एवढं प्रचंड काम केलेलं आहे. मला असं वाटतं मी ह्यांच्यासाठी एक इन्फॉर्मर म्हणून काम करतो. आणि सर, त्याच्या अगेन्स्ट मला ही जागा मिळाली आहे, मला इक्विपमेंट्स मिळाले,
काम करायला हे मिळालं, तर ही थोडी ॲडजस्टमेंट आणि ऑपॉर्च्युनिटी आहे. सर तुमच्या या ह्युमिलिटीबद्दल आदरच आहे. पण मी आत्ता असं म्हणजे मला असं समजलेलं आहे, की आपण काही दिवसात आपला PhDचा प्रबंध सादर करताय. हो. तर तो काय विषय आहे सर? म्हणजे अर्थात तुमची अनुमती असेल तर त्याचं आम्हाला हो, ऐकायला आवडेल. माझ्या अनुमतीपेक्षा विद्यापीठाच्या नियमानुसार हां, त्याचं फार अंतरंग आपल्याला सांगता येत नाही. पण ब्रॉडर याच्यामध्ये ती फिल्म नरेटॉलॉजी असा तो विषय आहे. आणि चित्रपटाचं एक कथाशास्त्र आहे. आणि त्या कथाशास्त्रावरती मी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तो प्रबंध मी सबमिट पण केलेला आहे. आणि कालांतराने पुढचे सोपस्कार जे असतात ते ते पार पडतील. त्याच्यात ती डिग्री ऑफर होणं वगैरे हा तर एक औपचारिकतेचा भाग आहे. पण ते करताना मला खूप मजा आली. आणि जेव्हा त्याच्यातनं मी त्या औपचारिकतेतनं मोकळा होईल, तर तेव्हा एक इंग्रजीत आणि मराठीत त्याचं एक पुस्तक करण्याचा पण माझा विचार आहे. नक्कीच सर. सर वाट बघतो आम्ही सगळे आता म्हणजे त्या पुस्तकाची जेव्हा ते येईल, आम्ही खरंच उत्सुक आहोत. सर मुलाखतीच्या आपण शेवटाकडे जात असताना आपण स्वतः अनेक उपक्रमांमध्ये देवगिरी चित्रसाधना आणि अजिंठा फिल्म सोसायटीसोबत सहभागी आहात. सर या दोन्ही संस्थांविषयी, आमच्या कार्याविषयी आपण एक फिल्म मेकर म्हणून एक ही गुरु-शिष्य परंपरा जी आपण या क्षेत्रातली जोपासत आहात, या आमच्या संघटनेच्या कामासाठी काही सूचना किंवा आपल्याकडनं काही उद्गार आमच्यासाठी जर आपण मार्गदर्शनपर सांगितलेत तर विल बी रिअली हॅपी. काय होतं, मला नेहमी देवगिरी चित्रसाधना आणि ह्या सगळ्या मंडळीचे मला एक कौतुक ह्यासाठी वाटतं, की सहसा हे महोत्सव भरवणं किंवा फिल्मचं काहीतरी काम करणं, ही सगळी मंडळी कोण असते? तर ज्यांना काहीतरी सिनेमात करायचं असतं ते लोक असतात. पण इथे हे सगळेच सिनेमावरती फक्त प्रेम करणारे लोक आहेत. सिनेमा ह्या माध्यमाचं जे सशक्तपण आहे किंवा समाजामध्ये याच्यामुळे काहीतरी बदल होऊ शकतो, हे ओळखलेले हे सगळे लोक आहेत. आणि त्याच्यामुळं पहिली माझी रिॲक्शन ही आहे, की मला सातत्याने कधीही कुठेही तुमच्या उपक्रमात नेहमीच जे थोडंफार मला जे काही त्यातलं जमतं, ते करण्यासाठी मी तर अगदी पहिल्या क्रमांकात तिथे उभा असेल रांगेमध्ये. ही एक गोष्ट आहे. आणि आता ज्या ॲक्टिव्हिटीज मी बघतोय गेली 3-4 वर्ष, तर ते खूप छान पद्धतीने चालू आहे. म्हणजे उगीच त्याच्यात काहीतरी आपण आता असं केलं पाहिजे, मग तसं केलं पाहिजे वगैरे, वगैरे. ही त्याच्यात सांगण्याची काही गरज नाही आहे. जळगावसारख्या ठिकाणी असेल, चित्रपट महोत्सव असेल, तिथे ही सगळी मोठी-मोठी मंडळी तिथे बोलावणं, त्यांना विद्यार्थ्यांबरोबर किंवा फिल्म करणाऱ्यांबरोबर समोरासमोर बसवणं. फारसं असं कुठे होत नाही, पण तुम्ही एक प्रकारची एक स्कॉलरशिप टाईपचं सुरू केलं आणि ज्यांना फिल्म्स करायच्यात त्यांना तुम्ही काही त्यांना बजेटचं प्रोव्हिजन केलेलं आहे. मेंटरशिप त्यांना दिलेली आहे. तर हे सगळं करून मला असं वाटतं, की सिनेमाच्या ज्या नवीन सिनेमा करणारा जो व्यक्ती असतो, त्याच्या ज्या अडी-अडचणी असतात, तर त्यांना एक खूप छान पद्धतीने शेल्टर देणं, त्याला स्क्रीनिंगसाठी ॲव्हेन्यू देणं, हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये चांगली-चांगली माणसं आमचे डॉक्टर जयंत शेवतेकर सर आहेत, जे स्वतः ह्या सगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आहे. सेन्सॉर बोर्डवरती आहेत किंवा आमचे सोमनजी असतील. तर ही सगळी मंडळी आहेतच ज्यांचं ह्या ह्याच्यात क्षेत्रात मोठं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की येणाऱ्या अजून एक 5-10 वर्षामध्ये तरी राष्ट्र पातळीवरची फार ठळक एक गोष्ट असू शकते. ज्या आत्मीयतेने तुम्ही हे सगळं काम करता, तर ती फार मोठी गोष्ट आहे. आणि सिनेमावर असं प्रेम करणारे लोक प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात निर्माण जर झाले आणि असं चिकित्सक पद्धतीने काम करणारे निर्माण झाले, तर मला असं वाटतं, की ज्या विषयांवर आपण चर्चा केली, आगपाखड केली, तर त्या सगळ्यातून काहीतरी आपल्याला एक ब्रीथिंग स्पेस मिळायला नक्कीच फायदा होईल. नक्कीच. त्यामुळे देवगिरी चित्रसाधनाचे खूप खूप आभार. खूप खूप थँक्यू सर. म्हणजे आमच्या या उपक्रमाचा हा मला रसिक श्रोत्यांना सांगताना आनंद होतो, की हा पहिलाच भाग आहे. हं, हं. आणि आमचं नियोजन आहे, की चित्रयात्रा हं, असं आम्ही याला नाव देत आहोत. हं, हं. आणि या चित्रयात्रेमध्ये आपल्यासारखे अनेक यात्रिक आम्हाला हाताला हात धरून या सफरीवरती आणखीन नवनवीन रंगीबेरंगी दृश्य आपण आम्हाला दाखवाल आणि आपलं मार्गदर्शन आणि आमच्या वाटचालीमध्ये तुमचा सहभाग हा असाच आमच्यासोबत राहील अशी अपेक्षा करतो. श्रोतेहो, आपल्यासोबत जोडले आहेत आणि भविष्यातही आपल्यासोबत असणार आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी परत गप्पा करूयात. प्राध्यापक शिव कदम, जे MGM स्कूल ऑफ फिल्म स्टडीजचे विभाग प्रमुख आहेत आणि अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. कदम सर, मनापासून देवगिरी चित्रसाधना
आणि अजिंठा फिल्म सोसायटीच्या वतीने आपले आभार. थँक्यू सर. थँक्यू. खूप खूप आभार. खूप खूप आभार.